काय होय, कोण वा तुम्ही? काय पाहिजे? पार्सल आहे तुमचं आजीबाई, पार्सल आहे पार्सल. कायचं होय ते पार्सल? काय आहे त्याच्यात? म्या नाही मागितलं, आम्ही नाही मागितलं, आमचं नाही होय ते. घेऊन जा तिकडे, कोणाचं बी असन, कोणाचं कोणाला देतो काय? तुमचंच आहे ना आजीबाई, हे याच्यावर नाव लिहिलं आहे ना. माय नाव लिहिलं आहे? माय नाव काय लिहिलं बाप्पा त्याच्यावर? माय नाही होय. मी आता म्हणलंही नाही कोणाला मला पार्सल पाहिजे म्हणून. काय आहे काय त्याच्यात? काय आहे त्याच्यात सांग तर खरी. आता ते म्या मागवलं होतं. तुला मागवलं? कुठून मागवलं ते? त्या बापाच्या घरून मागवलं काय? ह्या कोण याचा भाऊ आहे काय? मा बापाच्या इथं काय कारखाना आहे का? आता मा बापाच्या इथून काय मागवू? ते दुकानातून मागवलं मी ना. तो दुकानवाला माणूस होय तो. मा भाऊ काय लिहात राहीन तो? मा भाऊ काय लिहाय तो? तू काय केली व दुकानात? तू तर घरीच आहे ना कल्पनापासून. दुकानातून मागवली म्हणतो. फोन केली होती का? ते मोबाईलातून होते बरोबर. आता बाई तुम्हाला नाही समजत. मला नाही समजत. असं काय काय आहे त्याच्यामध्ये? काय मागवली? काय आहे त्याच्यात? पार्सल म्हणते बाबा, पार्सल काय बाई ते पार्सल? घ्या पटकन पार्सल, मला टाइम नाही माझ्याकडं. द्या पैसे आणि घ्या, टाइम नाही इथं माझ्याकडं. काय आहे भाऊ त्याच्यात? अरे बुवा, तुम्ही मागितलं तर तुम्हाला माहित असन याच्यात काय आहे. मला काय माहित याच्यात काय आहे? तुम्ही मागितलं, मी घेऊन आलो. पैसे द्या आणि घ्या. काय आहे तर तुम्हाला मागितलं ते तुम्हाला माहित नाही का? तुम्ही मागितलं ना, काय आहे तर मला विचारून राहिले. हो का भाऊ, तुम्ही पार्सल देवाले आले तर तुम्हाला तेवढंही माहित नाही का त्याच्यात काय आहे तर? मी पाहत नाही बसलो याच्यात काय आहे ना काय नाही. मला काही लेणं देणं नाही. मी ऍड्रेस पाहिला, ऍड्रेसवर आलो आणि बस बस खतम. मला काय माहित काय मागवता आणि काय नाही तुम्ही. काही बी घेऊन या काय मग? जे मागवतलं तेच नाही आणणार. काही बी चालले उचलून घेऊन. बाम गे मसला त्याच्यात तर ते बी घेऊन या काय ऍड्रेसवर? अरे बुवा, काय लोक आहेत रे बुवा, काय असे लोक राहतात काय माहिती. घेता काय पार्सल? टाइम नाही माझ्याजवळ. नाही पाहिजे ते. काय होय तर घेऊन जा वापस. थांबा ना, आता मी मागितलं ते मागितलं. तुला तर माहित नाही त्याच्यात काय आहे तर. बामगी मसला म्हणजे काही दुसरं काही असलं म्हणजे त्याच्यामध्ये काय करशील मग? नाही पाहिजे ते. काही नाही राहत ना त्या बाई, जे मागितलं तेच येते. चुपचाप राहा ना तुम्ही. वा वा माता मा, काय आहे त्याच्यात हे तुला माहित नाही. त्याला विचारून राहिली आणि अजून म्हणून राहिली जे मागितलं तेच येते. थांबा ना आता बाई. किती रुपये झाले भाऊ त्याचे? 2000 रुपये. बापा रे, 2000 रुपये? काय होय हो, काय मागवली 2000 रुपयाचं? थांबा ना आता बाई, माहीतच पडेल ना तुम्हाला. खोलून पाहू ना. द्या आता सध्याचे 2000 रुपये. देऊन देतो त्याला, घेऊन घेऊ पार्सल. हो मापाशी नाही 2000 रुपये. काय मागितली काय नाही तर फालतूची चीज असून काही ना काही. मापाशी नाही आम्ही देत. तू मागितली तू देत बस. असं तुझं आवडतं तो द्या ना आता बाई, सध्याचे तर द्या. मग हे धैर्याचे बाबा घरी आले म्हणजे तुमचे तुम्हाला वापस करून देईन. तसं काही माझ्यासाठी नाही घेतलं मी इथे. सगळे घरात पुरे आपल्या सगळ्यासाठीच घेतला. हो द्या 2000 रुपये. काय खर्चच करतो. देतो, आणतो. आणा लवकर आण. काही कमी नाही होत का ग तू? कमी कर ना जराशे. 500 रुपये कमी कर. काय बाई आहे रे बुवा, ते पार्सलचं कमी होत नाही ना बाई. ते जेवढं राहते तेवढंच द्यावं लागते. इथं भाव नाही चालत. इथं भाव नाही होय. इथं भाव नाही होत. दुकानात नाही आला तुम्ही, घरी आणून दिला. होम डिलिव्हरी देऊन राहिलो तुम्हाला. भाव करायला आलो का? भाव नाही होत इथं. भाव नसते होत. तसेच म्हणते दुकानवाले बी, तसेच म्हणते भाव नाही होत. आणि मग बरोबर भाव करते. कर भाव कर. 1500 रुपये लाव. चाल, जास्त हुशार नको मारू. रे बा, माझी चांगलंच काट्यात फसलो रे बा आज तर. बाई किती समजावून सांगू तुम्हाला, याच्यामध्ये भाव नसते होत. पहिल्यांदा करून राहिले का हे? पहिल्यांदा बोलावलं का तुम्ही जीवनात? हो नाही तर काय तर पहिल्यांदाच बोलावलं. मग पहिल्यांदा बोलावलं म्हणून काय चाट होतं का? ठग होतं का मला? मी ठगत नाही. लय चाकता राव मी. ना आजीबाई, द्या पटकन घ्या बा तुमचं पार्सल. खरं माही सुटका घ्या हे घे. आता कधी बी येशील तर भाव करजो. पहिल्यांदा होय म्हणून आता दुसऱ्यांदा घेईन मी तर भाव करजो. काय होय काय आहे या बॉक्स मध्ये? 2000 रुपये नेले बापा त्यानं. चला ना आता बाई, चला अंदर तर चला. दाखवतो ना खोलून. खुश होऊन जाण तुम्ही. खुश होऊन जाईन. माझ्यासाठी होय काय होय तर? आपल्या सगळ्यासाठी. माझ्यासाठी ना तुझ्यासाठी नाही, सगळ्यासाठी होय. चला अंदर चला, खोलू. हो चाल बापा. काय होय तर काय नाही तर काय आहे ना काय नाही तर बापा. बसा ना आता बाई, बसा. काही खावाचं आहे का त्याच्यात? बसावाली खोल द्या पटकन पहिले. काय आहे ना काय नाही तर हे इथून. काय होय काय होय ते? आता बाई पा काय होय ओळखा बरं. मला नाही समजून राहिलं बापा काय होय ना काय नाही. काय मशीन दिसते? मशीन कायची मशीन होय? पोया बनवायची आता बाई. पोया बनवायची मशीन होय. पोया बनवायची मशीन? यानं पोया बनवशील का आता? हो आता बाई, यानं बनवून पोया पराठे जे म्हणान ते यानं बनवून. आता काही त्रासच नाही होणार पोया बनवाले. बाद 5 मिनिटात पोया बनून जातील. कितीचं झालं हे? आले का तुम्ही? पाहा ना मशीन पा किती मस्त आहे. 2000ची फक्त. 2000ची, जास्त महाग नाही. 2000ची?
एवढीशी मशीन? पाय ना मदन, माझ्याकडून घेतले बापा हिनं 2000 रुपये. ते पोयाच बनवायची मशीन घेतली. आता हातानं पोया बनत नाही होत्या का? पण काही गरज होती का हे मशीन घेवायची? 2000 रुपये खर्च केले तर तो माणूस आला देत म्हणे पैसे म्हणून दिली मी. पहिले माहित राहिलं असतं तर मी दिलीच नसती. मला त्रास होत होता आता बाई पोया बनवायचा. एवढ्या पोया एकटे एकटे 3 टाइम म्हणून घेतली मी. आता तेवढाच माझा टाइम वाचन, मेहनत बी वाचन. मग काय करशील? तुझी मेहनत तुझा टाइम वाचन तर मग काय करशील? काय नाही, घरी आले पाहिजे तेवढाच वेळ. इलेक्ट्रिक आहे वाटते मशीन आहे. काय माहित, तसं लिहिलं तर नव्हतं तिथं. तुला वाचता येईन तेव्हा तुला समजेल ना काय लिहिलं आहे. हो इलेक्ट्रिकच आहे म्हणून तर 2000ची पडली. म्हणजे आपल्या आपच पोया बनून जाईल नाही? पीठ ठेवलं का पोळी तयार है ना? तसं नाही आहे, तुला पीठ भिजवा लागन, उंडा करून इथं ठेवा लागन आणि असं दाबलं का बटन दाबून देवा लागन तर मग पोळी पकून जाईल आपोआपच. मग तर मस्त आहे. माय पाय नाही दुकान ना, माय कंबर बी नाही दुकान. खाली बसल्या बसल्याच पोया होऊन जाईल. जेवढ्या करायच्या राहिल्या तेवढ्या नाही. हे अशी खोलते हे पाय. माय बाई तेवढी मस्त दिसते ना. मस्त पोया होईन आता. घे आता ठेव हे, पहिले वाढ मुली आता भूक लागली. बसा ना बात, मी याच्यातच पोया बनवतो आता. पोयाच नाही बनवले आज मी, मशीनची वाट पाहत होती. मशीन येईन तेव्हाच पोया बनवून म्हटलं. बसा तुम्ही, बात पोया बनवतो मी आता. आता सध्याच राहू दे हे, मग आरामशीर बनवत बसतो. आता सध्या हातानं फटाफट 2-4 पोया दे बनवून मला. याच्यातच देतो ना 2-4 बात शेकून तुम्हाला. थांबत बसा. दे दे पटकन. टर टर फुगून राहिले पोया मस्त टम्म फुगते. अरे ललिता दे बा जेवायचं पटकन, टाइम होते मले, तिकडे दुकान उघडं आहे. हो आणतो ना. त्या माणूस घाडा घाई करते बापा जेवासाठी. ते वावरात जात होता ना, बरं होतं. दुकान उघडे दुकानात बहाणा लावते. बंद करून नाही येत आलं का तुम्हाला? आण लवकर जेवायचं, आण लवकर. हो आणतो. एकच आखरीची पोया जराशी फुगू देतो तिला अजून. जमलं बाई झाल्या पोया, पण तरी कंबर तर दुखलीच बसू बसू. एवढे पोया म्हटलं म्हणजे तर टाइम तर लागणार. ते मशीन राव काही राव टाइम तर लागणार. घ्या जेवा. एवढा टाइम लावली पोयाच बनवाले? तो तर म्हणे आता मशीनीत 1 मिनिटात पोया बनवतो म्हणे. 10 मिनिट 15 मिनिट लागले तुले पोया बनवाले. त्याच्यापेक्षा तर हातच्या पोया मस्त बातच बनवत होती. टाइम तर लागणच. मशीन राहो का काही राहो, त्याच्यात बी काही एकखट्टे पोया निघते काय? पीठ टाकून दिलं ना भरभर पोया निघाले. तसं आहे काय ते? एक एकच पोळी ठेवा लागते, एक एकच उंडा ठेवा लागते, तिला बरोबर पकवा लागते, तेव्हा तर तेव्हा एक पोळी बनते. काय कामाची मग तुझी मशीन? त्याच्यापेक्षा तर आपलं हातानंच बोऱ्या भरभर बनवता येते. बात तर बनवतो. हो पण पाय नाही दुखत. हातानं वर तर भरवून बनवा लागते. तर खाली मस्त बसल्या बसल्या किती पोया बनवल्या तर काही फरक नाही पडत. पाय नाही दुखत. खाऊन तर कशा लागते तर? कशा लागते? पोयासारख्या पोया लागत असून. सुनबाई आणा बरं जेवायचं, वाडा बरं मुली बी. हो मामाजी बसा. भाऊजी नाही आले काय? आलं तो बी आलं. 2 ताटं वाढा. हो मामाजी बसा. धेरू धेरू जेवला का रे बाबू? हो जेवला. मस्त बस. शायना बस, शायना बाबू आहे तू, बस. जेवला तो. त्याला काय लागते जेवायला? रात दिवस त्याचं जेवण बनलंच आहे. झालं का वावरात काम? गेले का गडी बी गेले का जेवाले? हो गडी गेले जेवाले, आम्ही आलो जेवाले. आज पाण्यानं थोडा आराम दिला बस. 21 पासून तर काम झालं. नाही तर 8 दिवस महावीन कामच नाही झालं. आज झालं बाजाराचं काम. सोनबाई. हो मामाजी. काही कमी झालं काय मीठ गीठ? नाही सुनबाई, भाजी बरोबर आहे, काही कमी नाही झालं आणि काही जास्त नाही झालं. पण सुनबाई पोया कौनाच्या लागून राहिले, गिले एकदम घास तोंडातल्या तोंडातच फिरते. हो नेहमी सारख्या नाही लागून राहिल्या पोया. सुरूच नाही लागून राहिले, चवदार नाही लागून राहिले आजच्या पोया. फिक्या लागून राहिल्या बा कशा तरी. काय टाकलं सुनबाई याच्यामध्ये? काही तर नाही टाकलं. जशा नेहमी बनवतो, रोज बनवतो तशाच तर बनवल्या. नाही पण आज जरा वेगळ्याच लागून राहिल्या पोया, पांचट लागून राहिल्या. काहून तर काही मीठ नाही टाकलं का पोयात? मीठ तर लागून राहिलं, मीठ टाकलं पण अलगच लागून राहिल्या. मशीननं बनवल्या आज तिनं पोया, हातानं नाही बनवल्या. काय मशीन? मशीन कुठून आणली? तिनं मागवली ना मोबाईलतून. एक माणूस आलता बापा देवाले, तो देऊन गेला. 2000 दिले मी. 2000ची मशीन मागली तिनं आणि त्यानंच पोया बनवल्या. हातानं काही बनवल्या नाही. असं पीठ टाकून दिलं त्याच्यात आपले पोया बनले का मग? नाही मामाजी, पीठ भिजवलं मी आणि एक एक आपण मी जशी लाटतो का नाही पोया, आणि तसंच एक एक पोया बनवा लागते. एक एक पोया पीठ भिजून असा उंडा करून त्याच्यात ठेवून दिला आणि मग ते आपोआप पकून गेली त्याच्यातच. मस्त टम्म फुगे. असं म्हणूनच होय हे इलेक्ट्रिक खाणं बरोबर नाही ना बा. सोनबाई कसं समजत नाही बा तुम्हाला.
ते आपलं ताव्यावरच पकवणं बरी आहे ते पोया. ते आपलं लाईननं पकवलेल्या पोया खाऊ घालता काय बा? हा, कॅन्सरची वाफत फालतू ते चालणार नाही बा सुनबाई. ते तसं नको करा. आपल्या पोळे लाटत जा, जशान ताव्यातच पकवत जा बा, अलट पलट. तेच बरं राहते. मी तेच म्हणत होतो सुनबाई, हे इलेक्ट्रिकनं गरम केलेल्या पोया हे म्हणूनच वेगळं लागून राहिलं. हे गिल्या कशा तरी नाही सुनबाई, हे जमत नाही आपल्याला. साध्या हातानंच बनवत जा. काय होते मग आता हातानं किती बनवून जास्त पोया लागते ना मामाजी भाऊजी, म्हणून होय. तर एकटीच आहो मी. तर काजल होती तर दोघी मिळून बनव, बिंदू ताई बी नाही, मग मी एकटीच आहे म्हणून मी मागवली. मग काय होते ते इलेक्ट्रिकचं आहे तर काही नाही होत ना. तशी आपण गॅसवर पकवलेल्या पोया खातोस का नाही? ते गॅसवर नाही पकवा पोया सुनबाई, ताव्यातच पकू देवा. तेच बरं राहते. ताव्यातच तर पकवतो मामाजी, पण ते खालून तर गॅसच लागते. चुलीवरचं आणि गॅसवरचं वेगळंच आहे ना. नाही सुनबाई, तुम्ही सगळ्यासाठी बनवा त्या मशीन पोया, पण माझ्यासाठी 4 पोया हातानच बनवून द्या बा. माझ्यासाठी बी सुनबाई, ते 4 पोया माझ्यासाठी बी हातानच बनवा बा, ताव्यातच पकवा. हे इलेक्ट्रिकचं नाही आपल्याला जमत, घास तोंडातच फिरते. माझ्यासाठी बी ललिता हातानच बनव. मग काय अर्थ मशीनचा, काय उपयोग? मग सगळ्यासाठी हातानच करू तर. मी म्हटली होती तुला ललिता, वापस करून दे. हा, ऐकली नाही तू ना. आता हे आता खातील नाही ते त्याच्यातल्या पोयात. आता राहिली ना, पडली, गेले ना 2000 रुपये वाया. काही नाही होत आता बाई. एखाद दिवशी टाइम नसला, एखाद दिवशी तर होतेच ना खाणं. हमेशा नाही, पण एखाद दिवशी टाइम नसला त्याच्यावरच बनवत जाईल. एका दिवशीची गोष्ट अलग आहे सुनबाई, पण रोज तुम्ही म्हणाल तर रोज नाही जमणार बा. ते पोट खराब व्हायचं पुरा काल तंत्र बिघडून जाईल. ते इलेक्ट्रिक पकवलेल्या पोळ्या खाणं आपलं ते जसं चालू आहे तसं चालू द्या. बरं, ठीक आहे.